राम गावा राम ध्यावा राम जीविता विसावा 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 कल्याणाचे जे कल्याण 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 रघुरायाचे गुणगान रघुरायाचे गुणगान राम गावा राम ध्यावा राम जीविता विसावा राम गावा राम ध्यावा राम जीविता विसावा मंगलाचे जे मंगल मंगलाचे जे मंगल मंगलाचे जे मंगल मंगलाचे जे मंगल राम कौसल्येचा बाळ राम कौसल्येचा बाळ राम कौसल्येचा बाळ राम कौसल्येचा बाळ राम गावा राम ध्यावा राम जीविता विसावा राम कैवल्याचा दानी राम कैवल्याचा दानी
गावा राम ध्यावा राम जीविचा विसावा राम गावा राम ध्यावा राम जीविचा विसावा राम जीविचा राम जीविचा राम जीविचा विसावा जा जा रे अपने मंदिरवा 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 सुना पावेगी शासन नंदिया सुना पावेगी शासन नंदिया जा जा रे अपने मंदिरवा क्या बात सुनो सदा रंग तुमको चाहत है सुनो सदा रंग तुमको चाहत है सुनो सदा रंग तुमको चाहत है क्या तुम हमको टगन दिया जा जा रे अपने मंदिरवा 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 भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं सीताकान्तस्मरण जय जय राम सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति संपूर्ण जगताला ज्यांनी रामभक्ती कशी करावी याचा आदर्श उभा केला आणि नुसता आदर्श उभा न करता तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत म्हटल्यानंतर मानवाचं आणि या मानवी जन्माचं साध्य काय आहे आणि साधन काय आहे या दोन्ही गोष्टी तुम्हा आम्हाला शिकवल्या. हां, मनुष्याच्या आयुष्यामध्ये आमच्यासारख्यांचं होतं असं की आम्हाला कधीकधी साध्यही कळत नाही आणि साधनही समजत नाही. काही जणांना साधन समजतं पण साध्य कसं करायचं हे कळत नाही. काही जणांना साध्य करायचं आहे खरं पण त्यासाठी नेमकं कोणतं साधन हाताशी धरावं हे समजत नाही. हा जो सगळा गोंधळ आहे हा गोंधळ त्यांच्या चरित्राकडे बघता क्षणी नाहीसा व्हावा असं ज्यांचं चरित्र हां वास्तविक गडावरती राहणारे होते. हां, ते सुद्धा नुसता गड नव्हता तर सज्जनांचा गड होता. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि त्या काळी सज्जन गडावरतीच राहत असत. सद्गुरुनाथ महाराज की जय. असे सज्जन गड वरती राहणारे आणि नुसते न राहून प्रभू रामचंद्रांची सेवा अहोरात्र करणारे आणि ती सेवा करत असताना काय
समाजाला मी द्यावं याचा विचार केला. समाजाला जर द्यायचंच झालं तर काय द्यावं याचा विचार केला आणि तो विचार शब्दांमध्ये मांडला. म्हणून आजच्या मूळ अभंगामध्ये समर्थ रामदास स्वामी तुम्हा आम्हाला महत्त्वाचा उपदेश करतायत. काय म्हणतायत समर्थ? राम गावा, राम ध्यावा, राम जीविता विसावा. समर्थ रामदास स्वामींनी राम गावा, राम ध्यावा ही दोन कर्म सगळ्यात महत्त्वाची माणसाला सांगितली. सगळ्यात महत्त्वाची दोन कर्म माणसाला सांगितली. वास्तविक जर बघायला गेलं तर समर्थांच्या काळाचा जर विचार आम्ही केला तर त्या काळामध्ये प्रपंच करावा का? तो प्रपंच करत असताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या बाजूला कशा कराव्यात, भगवंताचा भक्ती कशी करावी, असे अनेक प्रश्न पडणारे माणसं या समाजामध्ये तेव्हाही होती आणि आजही आहेत. त्यावेळेला समर्थांच्या लक्षात असं आलं की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या कराळ काळात तुम्ही काय कराल? मला वाटतं इतकं कळेल. या कराळ काळात तुम्ही काय कराल याचं उत्तर समर्थांनी आम्हाला दिलं. आणि समर्थ म्हणाले, या कराळ काळातून भवसागरातून पहिलं तिरी जर जायचं असेल तर त्यासाठी तो राम गायला हवा आणि तो राम ध्यायला हवा. दोन, एक वाचिक कर्म सांगितलं आणि एक मानसिक कर्म सांगितलं. सगळ्यात पहिल्यांदा समर्थांनी राम गावा असं सांगितलं. बघा, राम गावा, त्या रामाचं जर आम्ही गायन केलं, त्या रामाचं जर आम्ही गायन केलं, मनापासून गायन केलं, तर राम गायल्यानंतर त्याच्या गावा जायला आम्हाला निश्चित मिळेल. सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणून पहिल्यांदा गावा असं सांगितलं. आणि गावा का सांगितलं तर गाण्याआधी माणसाला चित्त एकाग्र करावंच लागतं, त्याशिवाय गाणं म्हणणं अवघड आहे. म्हणून समर्थांनी आधी गावा हे सांगितलं. तुमचं चित्त एकाग्र करा, प्रभू रामचंद्रांच्या चरणाशीचे चित्त एकाग्र करा आणि मग तो राम गावा असं सांगितलं. अहो असं आहे, गावा सांगितलं पण कुठे, कधी, काय गावं, कसं गावं, कशासाठी गावं, आवाज नाही आणि गात सुटलेत, लोकांना शिक्षा कशासाठी? सद्गुरुनाथ महाराज की जय. गावा हे सांगत असताना समर्थांनी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली. आणि असं आहे, गायचं आहे ना तुम्हाला स्वमनोरंजनासाठी, लोकांच्या मनोरंजनासाठी गा, पण काय गावं, कधी गावं, कसं गावं हे सुद्धा कळलं पाहिजे हो. एक साधं उदाहरण आहे. मुलगी बघण्याचा कार्यक्रम संपत आलेला होता आणि तेवढ्यात जे मुलीचे वडील होते ना, ते म्हणाले की आमची मुलगी फार सुंदर भावगीत गाते. सगळ्यांना वाटलं अरे वा. जे मुलाचे वडील होते ते म्हणाले मग एखादं म्हणायला सांगा, म्हणेल का ती एखादं गाणं? हो हो म्हणे, का नाही म्हणणार. पाठ मांडला, त्याच्यावरती तिला बसवलं. तिने डोळे मिटले. गाण्याआधी डोळे मिटलेलेच बरे असतात. सद्गुरुनाथ भगवान की जय. तिने डोळे मिटले आणि तिने गाणं म्हणायला सुरुवात केली. इथं म्हणत नाही ते, म्हणूही नाही. तिने काय गाणं गावं? तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी. तिने डोळे मिटलेले होते. जे मोठे होते त्यांच्या लक्षात आलं सुरुवात जर ही असेल तर शेवट काय असावा. तिने डोळे उघडायच्या आत समोर कोणीच नव्हतं. सद्गुरुनाथ महाराज की जय. समर्थ म्हणतायत तुम्हाला गायचंय ना, मग कुठल्या वेळेला काय गावं याचा विवेक तुमच्या जवळ असायला हवा. हे तुम्हाला समजायला हवं. मग तुम्ही स्वतःसाठी गात असाल किंवा इतरांसाठी गात असाल,
तर दुसरं तिसरं गाण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा जर ते रामनाम आम्ही गायलं तर या भवसागरातून मोक्ष प्राप्त मिळणार आहे आपल्याला. आणि असं आहे, साधं उदाहरण आहे. एका ठिकाणी कीर्तन होतं म्हणून कीर्तनासाठी आदल्या दिवशीच गेलो होतो. साथीदारांसह वर्तमान आम्ही सगळे गेलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि स्नान करावं म्हणून स्नानगृहाकडे मी जायला निघाले. पण जे यजमान होते त्यांचे 90 वर्षाचे वडील आज स्नानगृहामध्ये स्नान करण्यासाठी गेलेले होते. आणि स्नान करता करता आजोबा सुंदर आजच्या काळातली गाणी म्हणत होते. मला वाटलं आजोबांना सवय वगैरे असेल. कसं आहे, माणसाचा स्वभाव आहे गाणं म्हणणं. उघडपणानं गाता येत नसेल तर माणूस गुणगुणतो. उघडपणानं गाता येत नसेल तर माणूस गुणगुणतो. बघा ना, शब्दामध्येच आहे गुणगुणणं. गुणगुणणं इथे दोषांचा भागाकार आहे, दुःखाची वजाबाकी आहे, सुखाची बेरीज आहे. आणि या सगळ्याला जो विभाज्य भागून ठेवणारा आहे असा आत्माराम तुमच्या आमच्या जवळ आहे. मग तो का न गावा असं समर्थ रामदास स्वामी तुम्हाला म्हणतायत. आणि हे आजोबा उत्तम गायला लागले. ते बाहेर आले, त्यांचं स्नान झालं, ते स्नानगृहातून बाहेर आले. त्याच्यानंतर त्या यजमानांची आई आतमध्ये गेली, ती सुद्धा गायला लागली. ती बाहेर आल्या, मग या यजमानांची पत्नी आतमध्ये गेली, ती सुद्धा गायला लागली. हो, मला भीती वाटायला लागली. हे सगळेजण उत्तम गाणारे दिसत आहेत, आपलं कीर्तनात काय होणारे देव जाणे. सद्गुरुनाथ महाराज की जय. अहो, त्यांची मुलगी गेली, ती सुद्धा गायला लागली. मुलगा गेला स्नानाला, तो सुद्धा आतमध्ये गायला लागला. मला राहवलं नाही म्हणून मी त्यांना विचारलं की का हो, तुमच्याकडे काही जागेचं महात्म्य वगैरे आहे का? कारण असं असतं की काही जागा अशा असतात की तिथं चांगलं सुचतं म्हणे, असं काही आहे का? तो म्हणाला, ताई तुम्हाला एक सांगू का? हे बघा, अनुभव हा गुरु. अनुभव हा गुरु आहे. तुम्ही आतमध्ये जा आणि मग तुम्हाला कळेल की हे सगळेजण का गातायत. म्हणलं बरं ठीक आहे, हरकत नाही. म्हणून मी आतमध्ये गेले. गेल्यानंतर पहिल्यांदा मी काय केलं, सगळीकडे एकदा बघितलं. सगळं व्यवस्थित, खिडक्या वगैरे सगळं व्यवस्थित होतं. मग माझ्या असं लक्षात आलं की जो स्नानगृहाचा दरवाजा आहे ना, त्या दरवाजाच्या आतमध्ये जी कडी लावायला असते ना, बिल्डरनी सगळीकडे कडे कोइंडे केलेले होते, पण स्नानगृहाच्या आतली कडे कोइंडा करायचा बिल्डर विसरलेला होता. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि म्हणून सगळेजण आतमध्ये गेल्यानंतर गाणं म्हणायचे. का म्हणायचे? माझं आतलं अस्तित्व दाखवण्यासाठी. बरं, वास्तविक स्नानगृहामध्ये गेल्यानंतर तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगू, आम्ही काय करतो, वरी वरी चर्म प्रक्षाळिले. अशा अवस्थेमध्ये आम्ही आतमध्ये आहोत हे दर्शवण्यासाठी जर आम्ही गात असू तर समर्थ म्हणाले, आमचं भवसागरातलं अस्तित्व दाखवण्यासाठी आणि माझं मन स्वच्छ होण्यासाठी आम्ही काय गायला पाहिजे हो, आम्ही काय गायला पाहिजे? समर्थ म्हणाले, दुसऱ्या गोष्टी गाण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा ते रामनाम जर तुम्ही आम्ही गायलं ना तर काय म्हणाले, तर राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. वास्तविक क्रमाने सातवाय तो. मला वाटतं इतकं कळेल. वास्तविक क्रमाने सातवाय तो, पण उपक्रमाने विसावाय. सद्गुरुनाथ महाराज की जय. असा तो राम तुम्ही आम्ही गायला पाहिजे असं समर्थ रामदास स्वामी सांगतायत. अहो, पूर्वीच्या काळची स्त्री होती, पूर्वीच्या काळची स्त्री होती, एखाद्या वेळेला कमी शिकलेली असेल पण सुसंस्कृत होती. बरं, ती सुद्धा पहाटेची वेळ आहे, तुळशी वृंदावनामध्ये दिवा लावलेला आहे, दारामध्ये रांगोळी काढलेली आहे. हे बहुतेक आता सांगण्यापुरतंच राहिले. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि छान असं तिने शेणानं आपलं अंगण सारवलेलं आहे. थोडं पुढं जाऊन सांगू, ज्या घरातले गण सुचिरभूत आहे
त्या घराचं अंगण सुद्धा सुचिरभूत असतं आणि ज्या घरातलं अंगण सुचिरभूत आहेत त्या घरातले प्रत्येक गण सुद्धा सुशिरभूत असतात आणि त्याच घरामध्ये प्रभू श्रीराम वास्तव्य करतो. आणि असं तिनं ते सगळं सारवलेलं आहे. आणि जाता जाता सांगू, स्त्रियांची 2 कामं आहेत. एक घर सावरणं आणि दुसरं घर सारवणं. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि ती सूर्यनारायण उदित होत आहेत, त्या सूर्यनारायणाकडे बघून म्हणते मध्यम मध्यम बिलकुल असंच आहे. सारविता सारवण राम नामे साय, राम नामे साय. सारविता सारवण राम नामे साय, राम नामे साय. राम नाम झाला बाई गोड हा संसार, राम नामे झाला बाई गोड हा संसार. सारविता सारवण नाम नामे सार, राम नामे सार. सारविता सारवण राम नामे सार, राम नामे सार. ती म्हणते राम नाम घेतल्यामुळे माझा जो संसार आहे ना तो अतिशय गोड झालाय. का तर रामनाम गायन केल्यामुळे आमचा संसार जर गोड होत असेल तर समर्थ म्हणतात आम्ही रामनाम मुखानी का न घ्यावं. ते रामनाम आम्ही मुखानी घ्यावं हे नारदांच्या लक्षात आलं. हे नारदांच्या लक्षात आलं आणि जो वाटमारी करणारा आहे त्याला अडवलं आणि त्याला सांगितलं तू जे हे करतोयस ना तुझ्या कुटुंबासाठी त्याच्यामध्ये तुझ्या पापामध्ये कोण भागीदार होतंय हे घरी जाऊन आधी विचारून ये. हे घरी जाऊन विचारून ये. तो म्हणला का नाही, सगळेजण मी जे कमवले त्याच्यातून खातायत, का नाही माझ्या पापांमध्ये सगळे भागीदार होणार. नारद म्हणाले इथे आत्मविश्वास दाखवू नको, आधी विचारून ये. म्हणून घरी गेले आणि विचारलं. त्यावेळेला लक्षात असं आलं की सगळेजण खाण्यासाठी पुढे आहेत पण पापामध्ये भागीदार होण्यासाठी माझ्या कोणी नाही. तसेच नारदांजवळ आले आणि नारदांनी सांगितलं की मारा आणि मरा याच्या पलीकडे तुला काही माहिती नाही ना, तर मी तुला रामनाम सांगतो ते तू म्हण. पण झालं असं विपरीत म्हणायला सुरुवात केली. विपरीत म्हणायला सुरुवात केली तरी सुद्धा रामच शब्द तोंडातून पडले आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. वाल्याचे वाल्मिकी ऋषी झाले. अहो नुसते ऋषी झाले नाही तर रामायण संपूर्ण लिहिलं आणि जसं त्यांनी लिहिलं तसं प्रभू रामचंद्रांना आचरण ठेवावं लागलं. आणि असं आहे आचरण सुख व्हावं असं वाटत असेल, आचरण सुख व्हावं असं वाटत असेल ना तर रामाचरण होणं खूप गरजेचं. जे वाल्मिकी ऋषी झाले आणि त्यांना उलट्या नामे तरला वाल्या, उलट्या नामे तरला वाल्या, धन्य प्रभूचे नाम, नाम धन्य प्रभूचे नाम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अज्ञपातकी वाल्या कोळी, सात रांजणे पापे भरिली. अज्ञपातकी वाल्या कोळी, सात रांजणे
श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। असे वाल्याचे वाल्मिकी झाले। 7 रांजणे पापे भरली, इतकी पाप होती पण ती रामनामामुळे नष्ट झाली। समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्यांची 7 रांजणे पापे नष्ट झाली तर आपल्या सर्वसामान्यांना प्रभू रामचंद्र पहिले तरी का घेऊन जाणार नाही हो? हां, प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वनवासाला निघाले त्यावेळेला गंगा पार करायची होती आणि तो नावाडी समोर आला आणि त्यांनी सांगितलं, प्रभू तुम्हाला मी माझ्या नौकेत बसून देईल, पण हे बघा तुमचे आधी चरण प्रक्षालन केल्याशिवाय मी तुम्हाला माझ्या नौकेत बसून देणार नाही। अरे बाबा, अनेक लोकांनी माझे पाय धुतलेत, आता अजून तू कशासाठी धुतोस? नाही म्हणाला, अहो तुमच्या चरणकमळाच्या धुळीनं जर एका स्त्रीचा शाप दूर होत असेल, अहिल्याचा उद्धार होत असेल तर अहो न जाणो माझी जी नाव आहे ती एखादी अप्सरा असेल शापित आणि तुमच्या चरणकमळाच्या धुळीनं जर ती गेली वरती तर मी काय करू? त्यापेक्षा तुमचे चरणकमळ प्रक्षालन मी करतो। त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी व्यवस्थित प्रभूंचे पाय धुतले, त्याचं पूजन केलं, नमस्कार केला, प्रभूंच्या हाताला धरलं आणि नावेमध्ये बसवले। त्यावेळेला प्रभूंनी विचारलं की तू इतकी मनापासून सेवा माझी कशासाठी केलीस रे? त्याच्या पाठीमागे काय कारण आहे? तुला काही हवं आहे का? हवं असेल तर माग। त्यांनी हात जोडले प्रभूंना, प्रभो या आयुष्यामध्ये एक क्षण असा येईल की सूर्य अस्ताला जाताना मला दिसेल, त्यावेळेला माझ्या बरोबर कोणी नसेल, मी ज्यांना आत्ता माझं 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 म्हणतोय त्यापैकी माझ्या बरोबर कोणीही नसेल। प्रभो त्यावेळेला तुम्ही माझ्यासाठी धावून या, यासाठी ही तुमची सगळी सेवा केली, यासाठी ही सगळी तुमची मी सेवा केली आहे। आणि एक भगवंता, माझं काम आणि तुमचं काम बहुतेक सारखंच आहे। हां, काय बोलतोस? होय, मी जसं या पहिल्या तीरावरून त्या पहिल्या तीरावरती माणसांना सोडतो ना, त्याचप्रमाणे प्रभू तुमचं काम आहे, भवसागरातून पहिले तरी नेण्याचं काम तुम्ही करता। म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही मला माझ्या हाताला धरून तिथं घेऊन जा, एवढीच माझी विनंती आहे। समर्थ रामदास स्वामींच्या लक्षात असं आलं की आयुष्य जगत असताना माणसाला असं वाटतं की मला कोणाची गरज लागणार नाही, पण शेवटच्या क्षणी यमदूत येण्यापेक्षा रामदूत जर न्यायला आले ना तर याच्यासारखं भाग्य दुसरं कोणी नाही। म्हणून समर्थ सांगतायत की राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा। विठोबा अण्णा दफ्तरदारांनी एक सुंदर सुभाषित लिहिले, ते तुमच्या सगळ्यांसमोर मांडते। फक्त तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे की ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐका आणि मी एक एक गोष्ट सांगेल त्याच्या पुढचा उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। हां, त्यामुळे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका। विठोबा अण्णा दफ्तरदार असं म्हणतायत की ज्योतिषशास्त्रातल्या ज्या 12 राशी आहेत ना, त्या 12 राशींचा संबंध प्रभू रामचंद्रांच्या चरित्राशी आहे। मी उलट म्हणेल, प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामुळे 12 राशींचा संबंध याच्या बरोबर येतोय। हां, मी एक एक रास तुम्हाला सांगेल, तुम्ही फक्त ती कोणती ते ओळखायची। म्हणून सगळ्यांनी शक्यतो जागे राहा। सद्गुरुनाथ महाराज की जय। आणि जागी राहा। 2 महत्त्वाच्या गोष्टी कीर्तनात, जाग आणि जागी, हे फार महत्त्वाचं। विठोबा अण्णा दफ्तरदार म्हणाले, यो भांशी नवमं द्वितीय गमनस्तेला भुजा पंचमात। यो भांशी नवमं, 9वी रास कोणती हो? धनु। हां, धनु ज्यांनी मोडलं, कोणाचं धनुष्य मोडलं? हां, तर दुसऱ्या राशीचे जे स्वामी आहेत, दुसरी रास कोणती? वृषभ। वृषभ
ज्याच्यावरती भगवान शंकर बसून येतात, त्या भगवान शंकरांचं धनुष्य ज्यांनी मोडलं, ते धनुष्य मोडल्यानंतर त्यांना 6वी रास प्राप्त झाली, कन्या. ती कन्या कोणाकडून प्राप्त झाली तर आदिगपुरहा तिलांबुजहा, म्हणजे 5व्या राशी युक्त असणारा. 5वी रास कुठली? सिंह काय राजा, सिंहासारखा राजा असणारा जनक, त्याच्याकडून त्यांना 6वी रास प्राप्त झाली. आणि 6वी रास म्हणजे कन्या प्राप्त झाली. कन्या प्राप्त झाल्यानंतर त्यांची 3री रास झाली. हो, त्यांचं जोडपं झालं. ते जोडपं कोणासमोर झालं तर आदिगपुरहा. आदि म्हणजे पहिली रास. पहिल्या राशीचं तत्व काय आहे? अग्नी. मेष रास. मेष राशीचं तत्व अग्नी. त्या अग्नी साक्षीनं त्यांनी लग्न केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यातून 7वी रास निघून गेली. 7वी रास कोणती? तूल. निस्तूल असं आयुष्य ते दोघंही जण जगले. इतकंच करून प्रभू रामचंद्र थांबले का हो? तर नाही. परिपूर्ण असणारा सागर पार करून लंकेत गेले. पार करून लंकेत गेले. 10वी रास, 12वी रास आणि 4थी रास या सगळ्यांचा सुळसुळाट ज्या सागरामध्ये आहे, मकर, कर्क आणि मीन या सगळ्या राशींचा सुळसुळाट ज्या सागरामध्ये आहे, असा सागर पार करून प्रभू रामचंद्र लंकेमध्ये गेले. आणि लंकेमध्ये गेल्यानंतर रावणाचा वध केला. त्याचबरोबरीने 11व्या राशी युक्त असणाऱ्या, साध्या कर्णाचा नव्हता बरं, साधा करण्याचा नव्हता, 11व्या राशी युक्त असणारा. 11वी रास कोणती? कुंभ. कुंभकर्ण, त्याचा वध केला. अशा प्रभू रामचंद्र, त्यांचं जर तुम्ही आम्ही चरित्र गायलं, त्यांचं जर ध्यान तुम्ही आम्ही केलं, तर विठोबा अण्णा दफ्तरदार सांगतायत, तुम्हाला 8वी जी रास आहे ना, कुठली 8वी रास? वृश्चिक. म्हणजे काय? विंचू. विंचवाची या भवसागरामध्ये कधीही भीती राहणार नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रभू रामचंद्रांचं नाव जर तुम्ही आम्ही घेतलं ना, तर जे विंचू आमच्या आजूबाजूला फिरतायत ना, त्या कुठल्याही विंचवाला घाबरण्याचं काम तुमच्या मनामध्ये राहणार नाही, असं विठोबा अण्णा दफ्तरदार सांगतायत. म्हणून प्रभू रामचंद्रांच्याकडे बघून 12 राशी निर्माण झाल्या का 12 राशी निर्माण आधी केल्या आणि मग प्रभू रामचंद्रांचं चरित्र निर्माण झालं, हा प्रश्न विठोबा अण्णा दफ्तरदारांना सुद्धा पडला. आणि म्हणून हे सुभाषित तुम्हा आम्हाला सांगता आलं. असं चरित्र संपूर्ण प्रभू रामचंद्रांचं आहे. हे रामदास स्वामींना सुद्धा कळलं, समर्थांना सुद्धा समजलं. म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात की हा राम जर तुम्ही आम्ही गायला ना, तर आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता होणार नाही. कारण मोरोपंतांनी सांगितले, आहेत मंत्र पुष्कळ, आहेत मंत्र पुष्कळ, काय करावे कुमंत्र तेरा हो. मंत्रात मंत्र एकची, मंत्रात मंत्र एकची, श्रीपासून वर्ण जात तेरा हो. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम. मोरोपंत म्हणाले, आहेत मंत्र पुष्कळ, काय करावे कुमंत्र ते राहो. मंत्र पुष्कळ आहेत, पण काय करायचं? अनेक मंत्रांच्या पेक्षा श्रेष्ठ असं 13 मंत्र आमच्या जवळ आहे. का? त्याच्यामध्ये
श्रीपासुनी वर्ण जात ते राहो. असा मंत्र म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. असा मंत्र तुमच्या आमच्या जवळ आहे. आणि हा राम हा शब्द कसा तयार झाला हो, तर भगवान शंकरांचे जे उपासक आहेत ते भगवान शंकरांची उपासना करताना ओम नमः शिवाय अशा यांनी उपासना करतात. त्यातला म बाजूला काढला तर त्या भगवान शंकरांच्या मंत्रामध्ये कल्याण नाही, गती नाही. आणि भगवान विष्णूंचे जे उपासक आहेत ते ओम नमो नारायणाय या मंत्राने त्यांची उपासना करतात. त्यातला रा बाजूला काढला तर न अयनाय, तिथे सुद्धा कल्याण नाही, गती नाही. असे दोन्ही वेगळे वेगळे केलेले इकडचा रा आणि इकडचा म एकत्र करून राम हा शब्द तयार झालेला आहे. आणि त्याही पुढे जाऊन सांगू, ज्यांच्या मुखमंडलामध्ये र म्हणण्याची तेज असतं तोच र चा उच्चार व्यवस्थित करू शकतो. नाहीतर थोडं पुढं जाऊन बोलते वडलोपार्जित सगळे गेलेत, नवीन सदस्यांची भरती नाही. अशांच्या मुखातून सुद्धा कधीतरी रचं तेज जर नसेल तर र याचा उच्चार स्पष्ट होत नाही. म्हणून र या शब्दाचा उच्चार जर करायचा असेल ना, र हे तेजाचं बीज आहे. ज्याच्या मुखमंडलामध्ये तेज आहे तोच र चा उच्चार व्यवस्थित करू शकतो. लहान मुलगा असेल ना तर साधं उदाहरण आहे, त्याला र म्हणायला लावला ना तर तो ल म्हणतो. हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, कारण ते तेज निर्माण होत असतं, ते झाल्यानंतर त्याचा उच्चार र असा येतो. मग असं जर राम हा शब्द एकत्र केला तर तेज, गती आणि कल्याण या एका शब्दामध्ये आम्हाला प्राप्त होतात. म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात की रामनाम आणि रामनाम मंत्र हे तुमच्या आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. त्या मंत्राचं त्रयोदशाक्षरी नामाचं जप जर तुम्ही आम्ही केलात ना तर कल्याणाचे जे कल्याण, रघुरायाचे गुणगान. तुमच्या आयुष्यामध्ये नुसतं कल्याण होईल का हो? नाही, कल्याणाचे जे कल्याण आणि मंगलाचे क्षण तुमच्या आयुष्यामध्ये येत राहतील. पण हे केव्हा होईल? समर्थ रामदास स्वामी म्हणतात, राम जर गायला आणि राम जर ध्यायला ना तरच होईल. आणि शेवटच्या चरणात समर्थ रामदास स्वामी सांगतात की राम कैवल्याचा दानी, रामदासा अभिमानी. प्रत्येक रामदासाला अभिमान हवा. कशासाठी? तर राम कैवल्याचं दान देणार आहे. कैवल्य म्हणजे काय? तर मोक्ष प्राप्त करून देणारा प्रभू रामचंद्रांचं नाम आहे आहोत. व्यक्ती एक वेळेला काळाच्या पडद्याआड जाते, पण नाम मात्र व्यवस्थित टिकून राहते. प्रभू रामचंद्रांच्या नावानं दगड तरतात, शिळा तरतात. लोकांना विषय शिळा वाटतो तो, सद्गुरुनाथ महाराज की जय. पण शिळा तरतात. ज्या वेळेला सगळेजण राम असं शब्द लिहून सगळे वानर समुद्रामध्ये शिळा टाकत होते, प्रभू रामचंद्रांना असं वाटलं की आपण सुद्धा हा प्रयोग करून बघायला पाहिजे. म्हणून प्रभू रामचंद्र समुद्र किनाऱ्यावरती आले रात्रीच्या वेळी. रात्रीच्या वेळी येऊन उभे राहिले आणि एक दगड घेतला, त्याच्यावरती राम असं लिहिलं आणि दगड पाण्यात टाकला. तो काही तरेना. परत एक दगड घेतला, राम लिहिलं, तोही तरेना. मारुतीराय मागून बघतायत की प्रभू काय करतायत नेमकं. 5-6 वेळा प्रभू रामचंद्रांनी असं केलं आणि हे पुढे आले. प्रभू तुम्ही हे काय करताय? तू आहेसच का माझ्या मागे? होय म्हणाले, मी तुम्ही जिथे आहात तिथे मी असणारच. तुम्ही करताय काय हे सांगा मला. अरे म्हणाले, तुमच्यासारखे वानर माझं नाव घेऊन दगड पाण्यात टाकताय, म्हणून मी पण म्हणलं बघावं. पण मी दगड पाण्यात टाकतोय पण ते तरत नाहीत. का तरत नाहीत माझ्या लक्षात येत नाही. बघा शब्द नीट ऐका.
का तरत नाहीत? मारुतीराय म्हणाले, तुमच्या हातून कोण कसं का तरेल? सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि प्रभो एक लक्षात घ्या, जो तुमच्या हातून सुटला तो भवसागरामध्ये बुडणारच आहे. तो कसा तरेल? इकडच्या तीरावर हे चाललं होतं आणि लंकेच्या तीरावर ती मंदोदरी म्हणते, अहो त्या रामाच्या नावानं मोठमोठाले दगड तरतायत, तुमच्या नावाने तरतील का? का नाही तरणार? चल म्हणाले. किनाऱ्यावरती आले समुद्राच्या, दगड घेतला आणि त्याच्यावरती लिहिलं रावण. मंदोदरी म्हणती तरणार नाही, तो म्हणतो तरणार. आणि असं भांडत भांडत दगड पाण्यात टाकला. टाकता क्षणी दगड तरला. हो, तो जो दगड आहे तो दगड तरला. मंदोदरीला 2 मिनिटं बरं वाटलं की काही का होईना यांच्या नावाने दगड तरी तरला. सद्गुरुनाथ महाराज की जय. पण ती प्रश्न विचारतीये, स्वामी मला एक गोष्ट माहिती आहे, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही विद्वान आहात, तुम्ही उत्तम गायक आहात, तुम्हाला सिंहासनावरती जायचंय, तरी सुद्धा सिंहासनावर जाण्यासाठी तुम्ही नवग्रहाच्या पायऱ्या केल्यात. एवढं तुमचं श्रेष्ठत्व आहे हे मला माहिती आहे, पण तुमच्या नावाने दगड तरेल असं मला वाटत नाही. तुम्ही नेमकं काय केलं हे मला सांगा. हे असं ज्या वेळेला बोलते ना त्यावेळेला पत्नी हुशार असते, तिला माहिती असतं पतीकडून नेमकं काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही. त्याला पती पत्नी असं म्हणतात. ती विचारती, नेमकं सांगा काय केलं? ते म्हणाले, अगं खरं सांगू का? तो दगड टाकताना मी त्याला सांगितलं, तू जर बुडलास तर तुला रामाची शपथ आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. तू जर बुडलास तर तुला रामाची शपथ आहे. लक्षात घ्या, शपथेवरती दगड तरतायत, तुम्ही आम्ही का नाही तरणार? हा, आपल्यासारखे दगड म्हणण्यापुरते. हा, सद्गुरुनाथ महाराज की जय. आपल्यासारखे का तरणार नाहीत? ते सुद्धा तरतील. पण समर्थ रामदास स्वामी सांगतायत, हा राम गावा, राम ध्यावा, राम जीविता विसावा. राम व्यक्ती बघितली, राम नाम बघितलं, राम मंत्र बघितला. रामाच्या नावावरती दगड तरतात, शपथेने दगड तरतात. 12 राशींचा संबंध प्रभू रामचंद्रांशी आहे हे सगळं बघितलं. आणि सूत्र म्हणून बोलायला घेतलेल्या श्लोकामध्ये बुधकौशिक ऋषी तुम्हा आम्हाला श्लोकामध्ये सांगतायत की भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुखसंपदाम. सुखसंपदा जर सगळी हवी असेल, यमदूतांना सुद्धा थरकाप बसावा असं जर वाटत असेल तर काय करा म्हणाले? तर राम रामेति गर्जनम. हां, 2दा शब्द वापरलाय, राम रामेति गर्जनम. याचा उलगडा समर्थांनी अभंगामध्ये केला बरं का. बघा, मला वाटतं इतकं कळेल. याचा उलगडा समर्थांनी अभंगामध्ये केला. राम राम असं 2दा लिहिलंय ना, ते पहिल्यांदा राम काय करा तर गा आणि दुसऱ्यांदा राम ध्या, म्हणून राम रामेति गर्जनम. त्याचा उलगडा समर्थांनी केला. आणि समर्थ म्हणाले, या जीवाला ज्या वेळेला विसावा हवा असेल ना, तर तो विसावा फक्त प्रभू रामचंद्रांच्या चरणाशीच आहे. तो विसावा प्रभू रामचंद्रांच्या चरणाशी कसा आहे हे आपण आख्यानामध्ये बघूयात. म्हणून आजच्या मूळ अभंगामध्ये समर्थ रामदास स्वामी तुम्हा आम्हाला उपदेश करताना हेच सांगतात की या आयुष्याचं कल्याण व्हावं आणि कैवल्याची पदवी तुम्हाला प्राप्त व्हावी असं वाटत असेल ना, तर प्रभू रामचंद्रांचं नाव तुम्ही गावं. राम गावा, राम गा, राम गावा, राम ध्यावा, राम जीविता विसावा, राम गावा. राम गावा, राम ध्यावा, राम जीविता विसावा. राम
जीवीचा विसावा, राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा राम जीवीचा राम जीवीचा विसावा. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे भगवंताचं नामस्मरण करू. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, देव ऋषी नारद महाराज की जय, सब संतन की जय, बाल गोपाल की जय. सीताकांत स्मरण जय जय राम, गोंदवलेकर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. महाराष्ट्रातले संत बघितले, पण आज थोडं दक्षिणेकडे जाऊ. आणि बहुतेक सगळ्यांचा कल दक्षिणेकडेच असतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. अशा या दक्षिणेमध्ये मद्रास प्रांतामध्ये तिरुवाल्लूर नावाचं एक गाव होतं. आणि त्या गावामध्ये भगवान विष्णूंची उपासना करणारे रामब्रह्मम नावाचे विप्र राहायला होते. अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही गोष्टी उत्तम करणारे होते. आणि एक दिवस नित्य नेमाप्रमाणे भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी म्हणून त्याच्या देवळामध्ये मंदिरामध्ये आलेत. आणि त्या भगवंताची पूजा यथासांग पूजा केली आणि हात जोडलेत भगवंताला. आणि भगवंताला ते मागतायत की भगवंता, आजपर्यंत तू जे दिलंस ते मी घेतलं, पण आज मला जे पाहिजे ना ते तुझ्याकडून मला घ्यायचंय. तू मला ते देशील का?
आणि माझी जी सेवा मी करतोय ती तरी मान्य करतोयस ना रे. असं म्हणून हात जोडले, डोळे मिटले आणि तिथे प्रभू प्रकट झाले. प्रभू प्रकट झाले. तू जी सेवा करतोयस ना त्या सेवेवरती मी प्रसन्न झालोय म्हणून प्रकट झालंय. तुला काय मागायचंय? तुला काय मागायचंय? तू माग. भगवंता, मला असा मुलगा हवाय, मला असा मुलगा हवाय की जो संगीताचार्य होईल, पंडित होईल, असा मुलगा भगवंता मला हवाय. आणि नुसता संगीताचार्य नको, नुसता पंडित नको, तर तो रामनामामध्ये तल्लीन होणारा हवाय. तो रामनामामध्ये तल्लीन होणारा हवाय. अरे पण तुला 2 मुलं आहेत, एकाकडे कवित्व आहे, एकाकडे पांडित्य आहे, तरी सुद्धा तुला अजून एक मुलगा हवाय. होय भगवंता, मला तरी सुद्धा मी सांगतोय तसा मुलगा हवाय. भगवंत म्हणाले, तुझ्या सेवेवरती मी प्रसन्न आहे म्हणून हा वर मी तुला देतो. भगवंताने आशीर्वाद दिला आणि भगवंत अंतर्ध्यान पावले. घरी आले. घरी आल्यानंतर धर्मपत्नी, तिचं नाव शांता, नावाप्रमाणेच होती, तिला झालेला सगळा प्रसंग सांगितला. आणि ती सुद्धा भगवंताला मनोमन हीच प्रार्थना करत होती की मला सुद्धा असाच मुलगा हवाय जो तुझ्या नामामध्ये रममाण होणारा. आणि एक दिवस रात्रीच्या वेळेला भगवंतानी त्या शांताला दृष्टांत दिला. ईश देई दृष्टांत तिला सांगे, ईश देई दृष्टांत तिला सांगे, ईश देई दृष्टांत तिला सांगे. मीच येईन हो तुझी अंगे, मीच येईन हो तुझी अंगे. प्रभू रूप दर्शनीचा गावा, प्रभू रूप तेच दर्शनी गावा. अनुरूप हे येई तुझ्या अंगे, अनुरूप हे येई तुझ्या अंगे, तुझ्या अंगे, तुझ्या अंगे. भगवंताने दृष्टांत दिला. देवी, काळजी करू नकोस माते, तुझ्या उदरी मीच जन्माला येणार आहे, काळजी करू नकोस, असा दृष्टांत तिला झाला आणि ती जागी झाली. पतिराजांनी विचारलं, काय झालं? तिने तिला जे स्वप्न पडलेलं होतं, दृष्टांत झालेला होता, तो पतिराजांना सांगितला. आणि त्या दृष्टांताचा सुपरिणाम तिच्या शरीरावरती दिसायला सुरुवात झाली. आणि 9 महिने झाले आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये षष्ठी प्रदोष काळी तिला मुलगा झाला, सुपुत्र झाला. त्याचं नाव काय बरं ठेवावं? तर सुत तिसरा त्या झाला, सुत तिसरा त्या झाला, मानितो त्यागराज जन्माला. नामाभिधान तेच केले, नामाभिधान तेच केले, होय हर्ष माया पितयाला. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुतमा राम 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 सीतापते राम 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 रघुतम राम राम. सुत तिसरा झाला. त्याचं नाव काय ठेवलं?
तर त्याचं नाव त्यागराज असं नाव ठेवलं त्या मुलाचं. आणि पत्रिका ऋषींना दाखवली. त्यांनी सांगितलं याची अजिबात काळजी करू नका, अतिशय हुशार असा हा मुलगा जन्माला आलेला आहे तुमच्या कुळामध्ये. हा मुलगा तुमच्या कुळाचं नाव उज्ज्वल करील याच्यामध्ये शंका नाही. आणि जसा जसा चंद्र वाढतो त्या त्या कलानं हा मुलगा वाढायला लागला. मित्र झाले, खेळायला जायला लागला. 8 वर्षाचा झाला, त्याची मुंज केली. आणि मुंज केल्यानंतर वडील संध्येला घेऊन बसत असत, काही वेदांच्या ऋचा शिकवत असत, वेगवेगळे सुभाषित श्लोक त्याला शिकवत असत. पण झालं असं, हा मुलगा काही बोलतच नव्हता. हा मुलगा काही बोलत नव्हता. वडिलांना मोठी चिंता निर्माण झाली की हा जर काही बोललाच नाही तर याचं कसं व्हायचं, हा भगवंताचं नाम कसं घेईल. एक दिवस त्या रामब्रह्मंना राग आला, त्या त्यागराजाच्या हाताला धरलं आणि भगवंतासमोर आणून उभं केलं. आणि भगवंताला प्रश्न विचारतायत, भगवंता मी मागितला होता तो पुत्र तू दिलास, पण हा काहीच बोलत नाही, याचा काय उपयोग आहे. भगवंत प्रकट झाले तिथे उत्तर देण्यासाठी. ते सांगतायत, अरे राम ब्रह्मम एक लक्षात घे, जगताला कळेल अशा भाषेत तो बोलण्यासाठी त्याचा जन्म नाहीये, तर मला जे कळेल ना त्या भाषेत बोलण्यासाठी त्याचा जन्म आहे, हे लक्षात ठेव आणि याची काळजी करू नकोस. शोंडी व्यंकटरमणय्या शास्त्री त्यांच्या दरबारामध्ये याला ने आणि त्यांच्याकडे संगीत कलेचे धडे याला गिरवायला सांग. म्हणून त्या दरबारामध्ये या त्यागराजाला 8 वर्षाचा मुलगा वडिलांनी हाताला धरून आणले. आणि शोंडी व्यंकटरमणय्या शास्त्रींनी त्या त्यागराजाला बघितले आणि त्याच्याकडे बघता क्षणी स्वामी म्हणतायत की हा मुलगा सामान्य नाही, हा मुलगा सामान्य नाही, हा मुलगा एक दिवस असामान्य जगताला होईल ना की त्याच्याशिवाय या जगतामध्ये संगीताचं ज्ञान कोणी देणारं नसेल, असा हा मुलगा होईल. आणि राम ब्रह्मंना सांगतायत तुम्ही याची काळजी करू नका, याला मी व्यवस्थित संगीत कला शिकवेन. आणि वडिलांनी समजावून सांगितले, बाळा तुला इथे सोडतोय पण व्यवस्थित शिकून घे बरं, असं सांगितलं. आणि वडिलांनी निरोप घेतला. 10 वर्ष त्यागराज त्यांच्याजवळ राहून संगीताचे धडे त्यांनी गिरवले. राग ताल वेगवेगळे राग, त्यातले आलाप, ताना, मूर्छना, वेगवेगळे ताल, या सगळ्याचं ज्ञान त्या त्यागराजांनी आत्मसात केलं. अहो नदी जशी सागराला मिळावी ना त्याप्रमाणे या त्यागराजांनी आपलं संगीत कलेचं ज्ञान आपलंसं करून घेतलं. आणि एक दिवस तानपुरे जुळवलेले होते आणि आपल्या खोलीमध्ये त्यागराज डोळे मिटून स्वर लावत होते. हे स्वर शोंडी व्यंकटरमणय्या शास्त्रींनी ऐकले आणि शास्त्री बुवा आतमध्ये आले आणि त्या मुलाच्या मस्तकावरून हात फिरवला आणि सांगितलं, बाळा तुझं संगीत कलेचं ज्ञान घेऊन पूर्ण झालेले, तुझ्यावरती सरस्वतीचाही आशीर्वाद आहे आणि लक्ष्मीचाही आशीर्वाद आहे. आता जगतामध्ये तू कुठेही जा आणि तुझी कला सगळ्यांना दाखव, असं म्हटल्यानंतर नमस्कार केलाय, सद्गुरूंना नमस्कार केलाय. याचा अर्थ तू आता घरी जरी गेलास ना तरी सुद्धा चालेल, असा याचा अर्थ होता. आपल्या सद्गुरूंना नमस्कार केला, त्यांनी जे जे आपल्याला शिकवलं त्याची कृतज्ञता म्हणून सद्गुरूंची सेवा केली. आणि मग त्यागराज घरी आले. घरी आल्यानंतर 2 भावांचं लग्न झालेलं होतं. आता आईवडिलांना असं वाटलं की याचं सुद्धा लग्न आपल्या डोळ्यादेखत व्हावं, म्हणून गावामध्येच असलेली पार्वती नावाची मुलगी, तिच्याबरोबर यांचा विवाह झाला. आणि एक 4-6 महिन्यातच आई वडिलांनी या जगताचा निरोप घेतला.
त्या पार्वतीला असं वाटलं की मी या घरामध्ये आले आणि या घराचं श्रद्धास्थान हरलं, म्हणून तिला वाईट वाटलं आणि तिने तिच्या मनाला ते इतकं लावून घेतलं की तिने सुद्धा 6 महिन्यामध्ये या जगताचा निरोप घेतला. काय करावं कळेना, पण मोठ्या दादानं त्यागराजाला समजावून सांगितलं, हे बघ आता दुसरं लग्न तू कर तुझ्या प्रपंचासाठी, संसारासाठी. त्याच्या आग्रहाखातर जी पार्वती आहे तिचीच छोटी बहीण कमलांबा, तिच्याशी यांचं विवाह झाला आणि खऱ्या अर्थानं संसाराला सुरुवात झाली. खऱ्या अर्थानं संसाराला सुरुवात झाली. पण एवढी संगीत कला त्यांच्याकडे अवगत होती, पण त्यागराज फक्त प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीपुढेच गाणं म्हणत असे. ते दोन्ही भावांना पटलं नाही. दोन्ही भाऊंनी विचारलं की तुझी कला जी आहे ती समाजासमोर मांड, गाण्याचे कार्यक्रम कर आणि त्याच्यातून जे काही येईल ते तुला नको आहे ना, तू आम्हाला दे. हां, ते तुला नको आहे ना, ते आम्हाला दे. तो म्हणला, हे बघ दादा, मी पण घेणार नाही आणि तुम्हाला पण देणार नाही. मग दादा म्हणला, एक लक्षात घे, तुझी बायको आणि तू घराबाहेर चालायला लाग आणि घराबाहेर काढलं काय घेतलं असेल बरोबर, एक फाटकं दर्भासन, आपलं तानपुरा आणि प्रभू रामचंद्रांची मूर्ती आणि आपली धर्मपत्नी तिला बरोबर घेतलं आणि कावेरीच्या तटावरती एक सुंदर अशी झोपडी बांधली आणि त्यागराज तिथे राहायला लागले. आता त्यागराजांकडे कोणी येणारं नव्हतं आणि त्यांना कोणाकडे जायचं नव्हतं, कोणीही बोलणारं नव्हतं आणि कोणाचंही बोलणं ऐकायचं नव्हतं. आता खरा एकांत मिळायला सुरुवात झाली आणि मनामध्ये इच्छा अशी उत्पन्न झाली की अजूनपर्यंत सद्गुरुनाथांचा आशीर्वाद मला मिळालेला नाहीये, त्याशिवाय मी जो मंत्र म्हणतोय त्या मंत्राला काही अर्थ राहणार नाही. आणि पहाटेच्या काळी, पहाटेच्या वेळेला कृष्णानंद नावाचे यती झोपडीच्या दारामध्ये येऊन उभे राहिले आणि कोणीतरी आलं याची चाहूल त्यागराजांना लागली आणि मागे वळून बघितलं तर अतिशय तेजपुंज चेहरा दिसला. कानामध्ये कर्णकुंडली डुलतायत, कपाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावलेला आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घातलेली आहे, अंगावरती उपर्ण घेतलेलं आहे, धोतर करवती काठाचं नेसलेलं आहे, पायामध्ये खडावा आहे. असं ते रूप बघितलं आणि त्यागराजांनी साष्टांग दंडवत प्रणिपात केला. त्यागराजा, आत्तापर्यंत जे रामनाम तू जपलंस ना तेच इथून पुढं जप. किती जप करू मी त्याचा? 10 कोटी जप कर आणि तो प्रभू रामचंद्रांच्या चरणाशी अर्पण कर. हे सांगण्यासाठी तुझ्या मनामध्ये जी सद्गुरूंची तळमळ होती ती तळमळ भगवंतांनी माझ्यापर्यंत पोचवली, म्हणून मी स्वतः तुला भेटण्यासाठी आलोय. आता सद्गुरूंचा आशीर्वाद सुद्धा मिळालेला होता. साध्य काय आहे हे सुद्धा माहिती होतं आणि त्याच्यासाठी साधन काय आहे हे सुद्धा माहिती होतं. म्हणून त्या मार्गाने काम करायला सुरुवात केली आणि पूर्णपणे प्रभू रामचंद्रांच्या नावामध्ये रात्रंदिवस पूर्णपणे प्रभू रामचंद्रांच्या नावामध्ये हे तल्लीन व्हायला लागले. राम रंगी रंगले मन हे, राम रंगी रंगले मन, राम रंगी रंगले. मन राम रंगी रंगले मन हे, राम रंगी रंगले. आत्मरंगी रंगले मन, आत्मरंगी रंगले मन, विश्वरंगी रंगले मन, राम रंगी रंगले मन हे, राम रंगी रंगले.
रामनामामध्ये हे मन रंगलं. आणि एक दिवस दुपारच्या वेळेला विप्रवेश धारण करून एक ब्राह्मण अतिशय वयोवृद्ध असणारा असा त्यागराजांच्या घरी आला आणि त्यागराजांना विनंती केली की तुमचा आवाज हा खूप सुंदर आहे असं मला कळलं आणि तुमचा आवाज ऐकण्यासाठी, तुमचं गाणं ऐकण्यासाठी मी इथे आलेलो आहे. मला तुमचं गाणं ऐकायचं आहे, तुम्ही मला ऐकवाल का? एवढीच माझी इच्छा आहे. तानपुरे जुळवले. तानपुरे जुळवले त्यागराजांनी. वास्तविक तानपुरे जुळवावे लागलेच नाहीत कधी, ते कायम जुळलेलेच होते. कायम जुळलेलेच होते. का माहिती आहे का? कारण भोपळा योग्य ठिकाणी दिलेला होता. सद्गुरुनाथ महाराज की जय. आम्हाला सुद्धा भोपळा दिलेला आहे. थोडं पुढं जाऊन बोलते, आम्हाला सुद्धा भोपळा दिलेला आहे, फक्त तो वर दिलेला आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि मण्याच्या रूपानं 4 तारा दिल्या आहेत. त्या 4 खुंटीला अडकवण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे. त्याला थोडासा ताण बसला ना की त्याच्यातून रामनाम का निघणार नाही, पण ते रामनाम त्याच वेळेला निघेल ज्या वेळेला मनाची ओढ त्या मण्याकडे जाईल. त्याच वेळेला या मनातून प्रभू रामचंद्रांचं नाव त्या 4 तारांमधून निघणार आहे. आणि हे त्यागराजांच्या बाबतीत झालेलं होतं, म्हणून तानपुरे कधीच जुळवावे लागले नाहीत. तानपुरे जुळलेलेच होते. त्या भगवंताशी सुद्धा जुळलेले होते आणि त्या तानपुऱ्याशी सुद्धा जुळलेले होते. गायन करून दाखवलं आणि गाणं झाल्यानंतर ते म्हणाले, मी स्नान करून येतो, कावेरीमध्ये जाऊन स्नान करून येतो आणि मग तुमच्याकडे भोजनासाठी येतो. त्यागराजांनी नमस्कार केला त्यांना. त्यागराजांनी नमस्कार केला आणि वाट बघायला लागले. दुपार होऊन गेली, संध्याकाळ झाली. आता इथे आला नाही. त्यागराजांनी वाट बघितली, संध्याकाळ झाली, रात्र झाली, तरी सुद्धा हे यती अजून आले नाहीत. हे कोण असतील? हे कोण असतील? काय करावं म्हणजे मला कळेल असा विचार करत 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 रात्र झाली आणि यांना केव्हा झोप लागली हे यांनाच कळलं नाही. आणि झोपेमध्ये दृष्टांत दिला. वंदन करी कर जोडून याना, यामिनी होत पुरी तदाती, यामिनी होत पुरी तदाती, यामिनी होत पुरी तदाती, यामिनी होत पुरी तदाती, यामिनी होत पुरी तदाती. कोण तुम्ही सांगावे मजला, कोण तुम्ही सांगावे मजला, वंदन करी कर जोडून याना, वंदन करी कर जोडून याना, कोण तुम्ही सांगावे मजला, इच्छा भावी पुरी तदाती, यामिनी होत पुरी तदाती, यामिनी होत पुरी तदाती. नारद ऐसे म्हणती मजला, नारद ऐसे म्हणती मजला, कटी पीतांबर भर जरी शेला, कटी पीतांबर भर जरी शेला, पायीच खडावा हातीची पळ्या, रूप धरून उरी तदाती, रूप धरून उरी तदाती, यामिनी होत पुरी तदाती, यामिनी होत पुरी तदाती.
नारद, अरे मी नारद मुनी तुझ्या उशाशी संगीत शास्त्राचा सागर आणून ठेवलेला आहे, ग्रंथ आणून तुझ्या उशाशी ठेवलाय, त्याचं नाव स्वरार्णव नावाचा ग्रंथ तुझ्या उशाशी ठेवलेला आहे. तुला कुठलीही अडचण आली तरी सुद्धा त्या ग्रंथामध्ये अभ्यास कर आणि संगीत शास्त्रामध्ये मोठा हो आणि तू मोठा संगीताचार्य होशील, असा आशीर्वाद त्यागराजांना नारदांनी दिला. आणि नारद अंतर्ध्यान पावले. आता इच्छा एकच होती, प्रभू रामचंद्रांचं दर्शन व्हावं. आणि पहाटेच्या सुमारास प्रभू रामचंद्र स्वतः झोपडीच्या दाराच्या बाहेर उभे आणि त्यागराज प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करण्यामध्ये तल्लीन झालेले. चाहूल लागली कोणीतरी आलंय याची, म्हणून मागे वळून बघितलं तर फक्त प्रभू रामचंद्र होते का हो? नाही, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि तपोनिधी विश्वामित्र ऋषी असे तिघही जण त्यागराजांना दर्शन देण्यासाठी आलेले होते. उंबऱ्यामध्येच प्रभू रामचंद्रांना साष्टांग दंडवत प्रणिपात केला, नमस्कार केला. काय द्यावं या रामाला मी? वास्तविक सगळं त्याचंय, वास्तविक सगळं त्याचंय, पण माझ्याकडे एकच गोष्ट आहे त्याला देण्यासाठी, ती म्हणजे आत्तापर्यंत जो जप मी प्रभू रामचंद्रांचा केला ना, तो जप मी त्याला देऊ शकतो, एवढंच माझ्याकडे. म्हणून कमंडलू हातात घेतला, कमंडलूतलं पाणी हातामध्ये घेतलं आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणाशी ते जल अर्पण केलं आणि त्याबरोबर जप सुद्धा अर्पण केला आणि प्रभू रामचंद्रांना मनापासून नमस्कार केला. आणि प्रभूंनी आशीर्वाद देऊन प्रभू अंतर्ध्यान पावले. आणि ज्या वेळेला वृत्ती भानावर आल्या त्यावेळेला लक्षात असं आलं की आपण प्रभूंना घरामध्ये पण बोलवलं नाही, आपण त्यांना काय द्यावं हे सुद्धा माझ्या लक्षात आलं नाही. मी त्यांना घरामध्ये बसवलं नाही, काही खायला दिलं नाही, गृहस्थ आश्रमाचा जो काही नियम आहे ते कुठलाच मी पाळला नाही. असं का बरं झालं असावं माझ्याकडून? म्हणून हात जोडले आणि प्रभू रामचंद्रांना विनवतायत, का परतून या गेला श्री रामा, का परतून या गेला श्री रामा, मनमोहन मेघ श्यामा, मनमोहन मेघ श्यामा. रामा, तुम्ही का परतून गेलात? माझं काही चुकलं का? श्यामा का परतून या गेला श्री रामा, मनमोहन मेघ श्यामा, का गरिबाची पर्णकुटी ही बघता, का गरिबाची पर्णकुटी ही बघता, संकोच जाहला चित्ता, संकोच जाहला चित्ता, संकोच जाहला चित्ता. तुमच्या मनामध्ये काही संकोच आला का माझी अशी पर्णकुटी बघून? म्हणून प्रभू तुम्ही आला नाहीत का? आकाशवाणी झाली, काळजी करू नकोस, तुला पुन्हा मी दृष्टांत देईल, काळजी करू नकोस. जी पत्नी होती कमलांबा, ती पाणी भरण्यासाठी कावेरी तटी गेली होती. तिला आल्यानंतर सांगितलं, अगं मला प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं. तिला मोठा आनंद झाला. त्या आनंदामध्ये तिच्या एक गोष्ट अशी लक्षात आली की वयोमानानुसार आता हे शरीर फारसं साथ देत नाहीये, फारसं साथ देत नाहीये. आणि एका संध्याकाळच्या वेळी तिनं पतिराजांना जवळ बोलवलं आणि सांगितलं की क्षमा करा, माझी साथ तुम्हाला इथपर्यंतच होती, मला जेवढं जमलं तेवढी साथ मी तुम्हाला दिली,
पण इथून पुढे तुमची साथ देणारा फक्त तो प्रभू रामचंद्र एवढं लक्षात ठेवा. त्यागराजांचे डोळे पाणवले. तुझ्यासाठी आजपर्यंत मी काही करू नाही शकलो, फक्त रामासाठी जीवन व्यतीत केलं. तुला काय पाहिजे ते माग. तिने हात जोडले आणि सांगितलं, नाथ द्यायचं असेल ना एकच द्या. तुमच्या मुखाने माझ्या कर्णपटलांमध्ये प्रभू रामचंद्रांचं नाम ऐकू द्या आणि श्वास शेवटचा मला घेऊ द्या. एवढंच तुम्ही मला द्या, बाकी माझं काही मागणं नाही. हे शब्द ऐकले आणि आपल्या पत्नीच्या कर्ण कानामध्ये प्रभू रामचंद्रांचं नाम गायलं. हातामध्ये हात धरलेला होता, तो हात केव्हा खाली पडला हे त्यागराजांचं सुद्धा लक्षात आलं नाही. आणि आता मात्र कोणाचीही जबाबदारी माझ्यावरती नाही हे लक्षात आलं आणि प्रभू रामचंद्रांच्या नावाचा परिणाम मनामध्ये झाला आणि संन्यास आश्रम धारण केला. संन्यास घेतला त्यागराजांनी. आणि आता कोणाला काही द्यायचं नव्हतं आणि कोणाकडून काही घ्यायचं नव्हतं. आता आयुष्य फक्त देण्यापुरतं उरलेलं होतं हे समजावं लागतं बरं. हां, आयुष्य केव्हा देण्यासाठी उरतं हे सुद्धा समजावं लागतं. हे कधी समजतं? ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांची कृपा असेल ना त्याच वेळेला हे आम्हाला समजतं, जे त्यागराजांना समजलेलं होतं. आणि एक नाटक कंपनी निर्माण केलेली व्यक्ती होती. ती व्यक्ती त्यागराजांकडे आली आणि त्यागराजांना विनंती केली की त्यागराजा, तुम्ही सगळ्या राग रागिण्यांमध्ये आपली कीर्तनांची पदं रचलेली आहेत, पण आनंद भैरवी नावाचा जो राग आहे ना त्या रागामध्ये तुम्ही आजपर्यंत काही रचलेलं नाही आहे. मी त्या रागामध्ये एक पद रचलेलं आहे. माझी विनंती तुम्हाला अशी आहे की तुम्ही त्या रागामध्ये काही रचू नका. ते म्हणले, अरे आता देण्यासाठीच उरलेलो आहे, मी त्या रागामध्ये काहीच रचणार नाही. म्हणून आजपर्यंत त्यागराजांनी आनंद भैरवी या रागामध्ये काहीच रचलं नाही, काहीही रचलं नाही. आणि अशा वेळेला त्यांना दरबारातून बोलवणं आणं की तुम्ही गाण्याचा कार्यक्रम करा, तुम्ही गाण्याचा कार्यक्रम करा. पण त्यांनी नाकारलं. सांगितलं, आता आयुष्य रामासाठी आहे ना, आता रामासाठीच फक्त गाईन. आणि हे मोठ्या भावाला कळलं. रागावला तो, झोपडीत आला आणि त्यागराजांना विचारतो, या रामासाठीच तू नाही म्हणलास ना? म्हणून मूर्ती उचलली आणि कावेरीच्या डोहामध्ये ती मूर्ती भिरकावून दिली. फक्त मूर्ती नव्हती, त्यागराजांचा प्राण त्या मूर्तीमध्ये होता. धावत 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 त्यागराज त्या कावेरीच्या डोहामध्ये, त्यागराजांनी सुद्धा उडी मारली. आणि सगळे लोक बघतायत आणि सगळे लोक म्हणतायत, त्यागराज बुडाला, त्यागराज बुडाला. पण माझ्या भाषेत सांगू, त्यागराज कावेरीच्या बुडाला. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि त्या कावेरीच्या बुडाला त्यागराजांनी काय बघितलं? अयोध्या नगरी बघितली, सजलेली अयोध्या नगरी बघितली आणि सिंहासनावरती प्रभू रामचंद्र बसलेले बघितले. रत्नजडित सिंहासन असं ते बघितलं. रत्नजडित सिंहासन, रत्नजडित सिंहासन, रत्नजडित सिंहासन. अहो, ते रत्नजडित असं सिंहासन त्या त्यागराजांनी बघितलं. वामांगी ते सीतामाई, वामांगी ते सीतामाई, जगज्जननी माझे आई, जगज्जननी माझे आई. रत्नजडित सिंहासन, पश्चात भागी लक्ष्मण, पुढे अंजनी नंदन, पुढे अंजनी नंदन. रत्नजडित, रत्नजडित, रत्न
जडित सिंहासन। असं ते भगवान प्रभू रामचंद्रांचा रूप बघितलं, हात जोडले त्यागराजांनी आणि त्यागराजा विचारतोय, भगवंता आपण या रूपात? अरे तुझ्या घरी आलो होतो त्यावेळेला वनवासी रूपामध्ये आलो होतो आणि तू मला पुन्हा दर्शन द्यावंस असा तुझा निश्चय होता, म्हणून संपूर्ण अयोध्या नगरी या कावेरीच्या बुडाला निर्माण केली आणि सिंहासनावरती बसलेल्या रामाचं दर्शन त्यागराजा तुला घडवायचं होतं, म्हणून ही सगळी लीला केली। आणि ती त्यागराजांनी मूर्ती रामाची हातामध्ये घेतली आणि कावेरीच्या डोहातून चालत 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 त्यागराज वरती आले आणि चमत्कार असतो तिथे नमस्कार होतो। सगळ्यांनी त्यागराजांना नमस्कार करायला सुरुवात केली। त्या दिवसापासून म्हणजे दक्षिणेकडे त्यागराजांनी जी पदं रचली त्याला कीर्तन असं म्हणतात आणि त्या दिवसापासून त्यांच्या कीर्तनाला एक वेगळीच गोडी निर्माण व्हायला लागली। लोक आनंदानं त्यांच्या कीर्तनाला येऊन बसत असत, गाणं ऐकायला बसत असत, पण हे मात्र मनामध्ये एकच ठरवलेलं होतं, माझी जी कला आहे ती कला फक्त रामासाठी आहे। हे असं संपूर्ण चरित्र समर्थांनी आपल्या दिव्य दृष्टीनं बघितलं आणि लक्षात असं आलं की प्रभू रामचंद्रांच्या नामामुळे जर एखादा भक्त संगीताचार्य होत असेल तर तुम्ही आम्ही या पैलतीरी जाण्यासाठी जर आम्हाला मदत करणारा भगवंत असेल तर तुम्ही आम्ही त्या रामनामाचं गायन काय नाही करावं। समर्थ म्हणाले, त्यागराजांनी आयुष्यामध्ये नेमकं जे करायचं ना तेच केलं, ते म्हणजे रामनामाचं गायन केलं आणि त्यामुळे त्या रामानं त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट कमी पडून दिली नाही। कल्याण आयुष्यामध्ये झालं आणि मांगल्याचे क्षण सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये आले आणि नुसते मांगल्याचे क्षण आले नाही तर कैवल्य पदवी प्राप्त करून दिली त्यागराजांना। हे जर फक्त एका रामनामामुळे होणार असेल तर समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आता तरी मुखातून रामनाम तुम्ही आम्ही गावं आणि नुसतं गाऊ नये तर त्या गाण्याबरोबर प्रभू रामचंद्रांचं रूप, त्या रूपाचं सुद्धा ध्यान करावं। हे सगळं समर्थांनी बघितलं, म्हणून की काय माहिती नाही, पण समर्थांनी आजच्या मूळ अभंगामध्ये भैरवीच्या स्वरात तुम्हा आम्हाला सगळ्यांना उपदेश केला की राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा। राम गावा, राम ध्यावा, राम गावा, राम ध्यावा, राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा। राम गावा, राम ध्यावा, राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा, राम जीवीचा, राम जीवीचा विसावा। तुकाराम महाराजांनी जे मागणं मागितलं ते मागू। हे चिदान देगा देवा, तुझा विसरण भावा, गुणा गायीन आवडी, हेच माझी सर्व जोडी, लगे मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घा